दादा नमस्कार. बोला. पीडब्ल्यूडी फक्त. हो पीडब्ल्यू आमच्या कुंज रस्ता कोट्यवधी रुपयाचा मंजूर झालेला आहे आणि वाकण त्याला इतके आत्ताच मुंदाण्याचा एक पाहुणा आला आणि त्या वाकवणं खालाच झाला पोयाच्या दिवशीच. बरं. आणि असे पहिले 2 ऍक्सिडेंट झालेले आहेत, हा 3रा ऍक्सिडेंट. दुसरी गोष्ट आणि वन खातं त्या ठिकाणी ते काम होऊ देत नाही. वन खात्याची जी मॅडमला आम्ही स्वतः भेटलो आणि त्या वन खात्यामध्ये ते कोणतंच झाड नाही. आम्ही स्वतः गेल्यानंतर त्या वन खात्याच्या मॅडमलाही सांगा 2-2 फूट फक्त जागा देत नाही. बैरागी काका. हा आता बघा तुम्हाला 2 प्रश्नांची हा उत्तर. दोन प्रायव्हेट फॉरेस्ट ऍक्ट 1927 आणि 1972 हो हे 2 फॉरेस्टचे ऍक्ट आहेत. हो त्या तरतुदी इतक्या कडक आहेत. हो त्याच्यामध्ये खिळा जरी ठोकायचा असेल हो तरी आपल्याला केंद्राची परवानगी लागते. त्या फॉरेस्टच्या मॅडमचा त्यात काही दोष नाही असं मला वाटतं. नाही कारण साहेब, की नाही साहेब, ऐका ना, नाही साहेब. दादा फॉर- समाज आहे, ऐकून घ्या एक मिनिट. बरं, ठीक. वीज मंडळाचे वीज मंडळ मंजूर झालं. DRD पाटील होते, RD पाटील, त्यांनी प्रत्यक्ष तिथून वीज मंडळ जाऊ दिलं. विजाचं काम, रस्ता हा सार्वजनिक काम आहे, आमचं गाव शेवट आहे. मॅडमला मी विनंती केली इकडे वन खातं तुम्ही किती लोकांना मेंढपाळांना बक्यांना देऊन दिलं आणि फक्त रस्त्याला देत नाही. हे कोणतं काम आहे हो बरं. दादा साहेब? मॅडम हे थोडं मॅडमला माझी ऐका, विनंती आहे. मी फॉरेस्ट विभागाला सांगतो हो जिल्हा अधिकाऱ्यांना 1 हेक्टर पर्यंत जमीन देण्याचा अधिकार फॉरेस्ट मध्ये रस्त्यांसाठी देण्याचा अधिकार आहे. हो त्यात जर हा प्रस्ताव बसतो का तुम्ही हो. तपासा. शासनाच्या त्या नियमात जर हा प्रस्ताव बसत असेल तर आपण बसू. दुसरा प्रश्न तुम्ही टर्निंगचा सांगितला. हो टर्निंग पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यांनी त्याचं अँगल ऑफ बँकिंग कर्व रोडचं एक टेक्निकल टर्म्स आहे किंवा त्याचं आपल्याकडे ते कोणी बघत नाही. पण जर जास्त कर्व असतील त्याचं अँगल ऑफ बँकिंग चेक करा जेणेकरून त्या स्पीडला तिथं गाडी ॲक्सिडेंट होणार नाही किंवा सरळ घुसणार नाही. कारण की जर टर्न काढायचं असेल त्याला लँड ॲक्विशन करणं शक्य होणार नाही. कमीत कमी रस्ता टेक्निकली बसवा म्हणजे जेणेकरून त्या टर्नवरती गाडी सेफ जाईल. ठीक दादा आहे? साहेब एक माझी एक विनंती कैकईची. हा. आमच्या जे काम चालू आहे पीडब्ल्यूचं हा. बोगस चालू आहे याची तुम्ही सखोल चौकशी करा. काय काम चालू आहे? रोडाचंच काम चालू आहे ना. कुठलं आहे ते काम? आता ते कोणतं ठिकाण आम्हाला माहित नाही. आता ते काम बघून घ्या. त्यांना विचारा Warning पुंज काय होते? हं? चिरकाण फाटा हो लोंढा ना. पुंज झालं ना, घ्या तो माईक घ्या आता. चालेल 375 त्याची ते चौकशी 7 करून यांचं योग्य काम यांचं करा. कामाचं एक चौकशीचं बघून घ्या. पीडब्ल्यूडी संपला आता. चला पुढचा पंचायत समितीचे सगळे विभाग घ्या. फॉरेस्ट मॅडम तुम्ही बोलताय. हा बोला मॅडम सांगा. हो ते बैरागी काका तुमच्या प्रश्नाचं उत्तर ते मॅडम देत आहे त्या. आणि एक वन खात्याचं फक्त- अहो हो नाही, ते वन- फॉरेस्ट खात्याचं नाही नाही उत्तर. नाही वन खात्याचे शेतकरी आलेले दादा त्यांच्या एक शब्द बोला फक्त. सर वन्य प्राण्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतात नुकसान होत आहे. त्यासाठी काहीतरी तार कंपाऊंडसाठी आम्ही निवेदन दिलं होतं. त्यासाठी काही कारवाई होईल का? यामध्ये तरतूद अशी आहे जर हिंस्र प्राणी जर तिथं त्यांचा वावर असेल तर जोपर्यंत तिथं नरभक्षक किंवा प्राण्यांना इजा होत नाही तोपर्यंत ट्रॅप लावता येत नाही असं जे ना मॅडम. सर ही तार कुंपणाची जी बाब सर आहे त्यासाठी तर माझ्या वडिलांना आहे ना हा. मॅडम तुम्ही द्या ना उत्तर त्यांचं. सर तार कुंपणासाठी विभागीय कार्यालयाकडून 14 लाख रुपये आलेले आहेत. पण ते कोणत्या गावांसाठी आले त्याबाबत अजूनही विस्तृत माहिती आलेली नाही आहे सर. बरं 14 लाखांची कामं करू शकतो का आपण? हो 14 लाखांची कामं करू ज्या गावाच्या लोकांना खूप अडचणी आहेत जिथं कायम ह्या प्राण्यांचा वावर आहे अशा ठिकाणी ती कामं प्रस्तावित करा. हो सर. आणि कुंझरचा जो विषय होता पीडब्ल्यूडीचा हं. तर अनेकदा मी पीडब्ल्यूडीचे अधिकारी यांच्याशी चर्चा केली तर त्यांच्या मार्फत जो रीतसर प्रस्ताव येणं अपेक्षित आहे तो मागच्या 1.5 वर्षापासून त्यांच्याशी चर्चा करून त्यांच्याकडून अजूनही तो प्रस्ताव आलेला नसल्यामुळे आम्ही काही ऍक्शन घेऊ शकतो. लँड म्हणजे फॉरेस्ट लँड घेण्याचा Yes, का sir. Forest तो Conservation Act. संयुक्त प्रस्ताव तयार करा पीडब्ल्यूडी तुम्ही. माझ्या मते हे प्रस्ताव तयार करून घ्या ना. आता ते सोपं झालंय. तो अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना आलाय. आयुष आपले जे कलेक्टर आहेत हे डायनॅमिक आहेत. त्यांना मी पण सांगतो त्या लोकांचा प्रश्न सोडून टाकू आपण. ठीक आहे. नमस्कार दादा एकच वीज आपल्या रस्त्याची एसटी आजच आम्हाला गिफ्ट म्हणून द्या. पीडब्ल्यूचं खात पत्र आलेले आणि आपले जे वीज आपल्या एसटी खात्याचे जे आहेत ते एसटीत पाठवत नाही. हे पण रस्ता एक बाजू तयार झालेला दैवतला तेवढी आज आम्हाला एसटी चालू करून द्या. एसटी बस. डेपो मॅनेजर ते एसटीचं बघून हॅलो. घ्या. तो घ्या तो हॅलो. माईक घ्या. सर माईक आणा दादा. इकडे. हॅलो दादा मी पीडब्ल्यूडी संपला आता. चला पुढचा विभाग कोण आहे? हॅलो सर एक मिनिट सर. हॅलो हा हॅलो हा दादा मी महारू सुखदेव माळी बोलतोय पोहऱ्याहून विविध 2 मिनिटं. शास्त्री काय म्हटले?
बघा तो प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मी सांगतो काय अडचण आहे. हा दादा. खरं तर हे प्रशासनाला हे माहीत प्रशासनाने उत्तर द्यायला पाहिजे, पण ते मला रोजच ते लोकांचं माहिती आहे. मी 10 दिवसापूर्वी 15 दिवसापूर्वी ओझरला गेलो होतो. ते शिंदे परिवार आणि ते दोघं परिवारांना मी सांगितलं की ह्या मंदिरामुळे अपघात होत आहेत, अपघातही झालेत, जीवित हानी झाली, काहींचे हातपाय मोडलेत. ते मंदिर झालंय 2-4-5 लोकांनी, हे विभागाचं काम नाही, ते गावाचा विरोध आहे. हा सामाजिक स्तरावर पोपट तात्या, संजू तात्या तिकडे जे आहेत, तुम्ही आपण ती बैठक घ्या, ते मंदिर तिथून हलवलं की नॅशनल हायवे लगेच काम करून टाकेल. हॅलो. सर, एक मिनिट. गजानन चव्हाण बोलतोय वडरेवरून. हा दादा, मी महारू सुखदेव माळी बोलतो. वडरेचा असा विषय पोहरे. ओढरे बोलू द्या पहिले. हा, पाटणा, वडरे आणि खराडी जो रोड आहे तो पीडब्ल्यू मार्फत येतो, तो आतापर्यंत झाला नाही. काय प्रॉब्लेम आहे, काय कुठं पेंडिंग पडला याची माहिती पाहिजे होती. तो रस्ता मंजूर झालेला आहे. हो. आता काय झालं, मला वर्षभर सत्तेत यायला झाले. चाळीसगाव तालुक्यातला सांगाल तो रस्ता मंजूर आहे जवळजवळ. एक फक्त 2-3% रस्ते बाकी असतील. ह्या वर्षभराच्या आत पुढची जर आमसभा घेतली तर रस्त्याचा प्रश्न बाकी आहे असा कुठलाच रस्ता ठेवलेला नाही. जे रस्ते मी मंजूर केले आहेत त्याची यादी PWD तुम्ही पण द्या, आम्ही पण यांना मंजूर रस्त्यांची यादी देऊन टाकू. फक्त कामं चालू झाली नाहीत, पावसाळा संपू द्या, सगळीकडे कामं चालू झालेली दिसतील, याची जबाबदारी आम्ही दादा, घेतो. एक मिनिट. वडरे आणि गणेशपूरमध्ये जो पूल आहे, तुम्ही 3दा येऊन गेले त्या पुलावरून, तो पूल तसंच 20 पाहिजे. ब्रिज मंजूर केलेत मी आता तो झाला. जवळजवळ. तो ब्रिज पण असेलच, नसेल तर पुढच्या टप्प्यात मंजूर करेल. ठीक आहे, चला आता पंचायत समिती घेऊन टाका. हॅलो. यानंतर तहसील कार्यालय. हॅलो दादा. दादा एक मिनिट. दादा, मी महारू सुखदेव माळी बोलतो, पोहरे. दादा, माझा प्रश्न असा आहे, आम्ही राहायला चाळीसगाव तालुक्यात आहेत, आमचे शेत शिवार हे भडगाव तालुक्यात आहे. हा. आमचा जो शेत शिवार रस्ता आहे दादा, तो त्यांच्याकडे अतिशय कॅमेरा खराब घ्या. आहे. आणि खराब असल्यामुळे आम्ही तो प्रस्ताव टाकण्यासाठी चाळीसगाव पंचायत समिती इकडे जर गेलं तर ते म्हणतात तुम्ही तिकडे जा, तिकडून आम्हाला इकडे म्हणतात. कारण जे पदाधिकारी आणि अधिकारी वर्ग जे आहेत ते तालुक्याची सीमा येत असल्यामुळे आमचे अतिशय हाल आहेत दादा. यावर एक महत्त्वाचा तोडगा तुम्ही आम्हाला सांगावा. आणि आम्हाला शासकीय योजनांचा पण लाभ जे आडळचे शिवारात भडगाव तालुक्यात, मात्र राहायला पोहरे गावात आम्हाला कुठल्याही प्रकारच्या शासकीय शेतकऱ्यांना सुविधा या मिळत नाही. मी विविध कार्यकारी सोसायटीचा चेअरमन या नात्याने माझ्याकडे लोक येतात की आपल्याला सुविधा मिळत नाही, आपण सर्व मतदान इकडे करतो, सर्व इकडे आपण राहतो, मात्र आपल्याला ग्रामपंचायतीमार्फत किंवा अन्य कुठल्याही शासकीय सुविधा उपलब्ध होत नाही. त्यासाठी त्यांची तक्रार त्या ठिकाणी आहे दादा. दुसरी गोष्ट, माझा एक दुसरा प्रश्न थोडासा वेगळा आहे दादा. आपण भारतीय जनता पार्टीचे टॉप 10 मधले त्या ठिकाणी माननीय आमदार आहात. माझा एक टॉप 1 असा प्रश्न आहे, आपल्या सर्व जळगाव जिल्ह्यासाठी हा महत्त्वाचा प्रश्न आहे. जो नारपार योजना आहे दादा, ही नारपार योजना जर राबवली गेली, आता दुष्काळ पडला, आपल्याकडे पाणी नाही आहे, शासकीय स्तरावर आपल्या माध्यमातून जर या योजनेचा पाठपुरावा चांगल्या पद्धतीने झाला तर आपल्या जळगाव जिल्ह्याला तात्पर्याने चाळीसगाव तालुक्याला याचा फार मोठा फायदा होईल दादा. हा माझा प्रश्न आहे. आणि आमचा प्रश्न जो शेत शिवाराचा प्रश्न आहे दादा, तो आम्ही शेत मार्गी कुठे शिवाराच्या लावावा? 2 तालुक्यांच्या हा. विषयावर आपण काय करू शकतो, तिकडच्या तहसीलदारांशी मी आपल्या तहसीलदारांना संपर्क साधायला लावतो. हा. काय समन्वयाने मार्ग काढता येईल मी किशोर आपणही सांगतो. दादा, बाबा लोक आमचे आहेत, शेती तिकडे आहे, आमच्या लोकांना प्रेम लावा असं मी सांगतो. निधीची काही गरज असेल तर निधी आपण प्रस्तावित करू. नारपारचा प्रश्न तो गांभीर्याने मी आता सार्वत्रिक बोलण्यापेक्षा त्याचं एक टेक्निकल मला सगळं बघू द्या, मी त्याचा पाठपुरावा आता चालू करणार आहे. पण नारपार गेल्या 20-30 वर्षापासून बलून बंधारे आणि नारपार ऐकून पिढ्या संपत चालल्यात. त्याच्यामुळे त्या विषयावर मी आता भाष्य करत नाही. बलून बंधारे, गिरणामाय, नारपार, बेलगंगा हे असले विषय मी हात घालत नाही. जे होत नाही ते मी सांगतच नाही. त्याच्यामुळे त्याचं मला एकदा बघू द्या. मी एकदा हो सांगितलं, त्याचे काम करायची जबाबदारी माझी राहते. बरोबर. बरं दादा, छोटे फंक्शन के लिए मयूर क्लासिक एसी बैंक्वेट हॉल मिलेगा सिर्फ 10,000 रुपयों में। मयूर क्लासिक एसी बैंक्वेट हॉल, जुड़े सोलापुर। मैनेजमेंट बाय स्पाइस एंड आइस इवेंट्स। जयेश दर्बी कलेक्शन कॉटन, लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सुटिंग शर्टिंग साठी जयेश दर्बी कलेक्शन, 7 रस्ता मोदी पंकाविहिरी जवळ सोलापूर।